गुरुपौर्णिमेला समाजसेवेचा वसा प्रशांतदादा भागवत यांच्याकडून 2 शाळांना महिनाभराचा पोषण आहार। साते आणि ब्राह्मणवाडी येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये गेल्या महिनाभरापासून शालेय पोषण आहार उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती। ही बाब लक्षात घेऊन गुरुपौर्णिमेच्या पावन मुहूर्तावर श्री प्रशांतदादा भागवत युवा मंच यांच्या वतीने दोन्ही शाळांना महिनाभरासाठी लागणारा पोषण आहार उपलब्ध करून देण्यात आला। यावेळी शिक्षकांचा सन्मान करून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली। विद्यार्थ्यांच्या हितासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी मनापासून स्वागत केले। या कार्यक्रमाला माजी सरपंच सुरेश आगळमे, बाळासाहेब आगळमे, ग्रामपंचायत सदस्य ऋषीनाथ आगळमे, ग्रामपंचायत सदस्य दिलीप गावडे, मंगेश आगळमे, श्रेयश आगळमे, मुख्याध्यापक वाळुंसर, रुपेश खानेकर, आनंद नवघणे, भानुदास शिंदे, अक्षय जाधव तसेच शिक्षक वृंद उपस्थित होते। विद्यार्थ्यांच्या पोषणाची गरज ओळखून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून करण्यात आलेला हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरला असून शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या आरोग्याची जबाबदारीही समाजाने उचलावी असा सकारात्मक संदेश या उपक्रमातून देण्यात आला। गेली 1 महिन्यापासून आमच्या या शाळेला शालेय पोषण आहारामध्ये जे मिळणारे जे पदार्थ आहेत, म्हणजे तांदूळ असेल, तेल असेल, कडधान्य आहेत, मसाले आहेत, त्या ठिकाणी उपलब्ध नव्हते। आमचे या ठिकाणी प्रशांत भाऊ भागवत साहेब या ठिकाणी आले। लोणावळा प्रभारी, नाणे आणि लोणावळा प्रभारी असं त्यांचं या ठिकाणी कार्यभार आहे। त्यांनी आपुलकीनं आणि तत्परतेनं आम्हाला हे साहित्य उपलब्ध करून दिलं। गावाच्या वतीनं, आमच्या शाळेच्या वतीनं त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे। तर मी आमच्या शिक्षकांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि ऋण व्यक्त करतो। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः। आज खऱ्या अर्थानं गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेचा हा अतिशय आनंदाचा दिवस असताना आपल्या साते शाळेतील या शाळेतील विद्यार्थ्यांना गेले 2 महिने जो पोषण आहार येत नाही आहे, त्या निमित्तानं आणि एक आपलं कुठंतरी फुलाची पाकळी म्हणून माझ्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं या ठिकाणी पोषण आहार देण्याचं या ठिकाणी योजले आहे। खऱ्या अर्थानं त्यानिमित्त उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक बाळासाहेब आगळमे, माजी सरपंच सुरेश आगळमे, दिलीप भाऊ गावडे, ऋषीनाथ आगळमे, मंगेश आगळमे आणि श्रेयश आगळमे आणि उपस्थित शिक्षक वृंद, खऱ्या अर्थानं आपण गुरुपौर्णिमा साजरी करत असताना आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो। ज्या गुरूंनी ही पिढी घडवण्याचं काम करते ती सातत्याने ह्या विद्यार्थ्यांसाठी काय कमी आहे, काय जास्त आहे ह्याची कल्पना सामान्य ग्रामस्थांना देत असते आणि त्याची जाणीव धरून आज खऱ्या अर्थानं आपण शाळेत हा पोषण आहार देण्याचं या ठिकाणी योजले आहे। पोषण आहार हा एक छोटीशी गोष्ट आहे, पण आज खऱ्या अर्थानं हे काम शासनाचं असून पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य याकडे दुर्लक्ष करतात। याची मला आठवण येते की आपण ज्यासाठी इथं निवडणूक लढलोय आणि ते काम आपल्याकडनं होत नाही आहे, ही दुर्दशा मानावी लागेल। खऱ्या अर्थानं अशा अनेक शाळांना आज पोषण आहार येत नाही आणि तो देण्याचं काम आमच्यासारख्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून होत राहील। मी उपस्थित सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि गुरुजन वर्गांना देखील गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो। मावळ तालुक्याचे जनसेवक प्रशांतदादा भागवत, लोणावळा नाणे मावळ भाजपचे प्रभारी या ठिकाणी आमच्या शाळेसाठी अन्न पोषण नाही आहे असे 1 महिन्यापासून जी चर्चा होती, त्यामध्ये भागवत साहेबांनी आम्हाला वारंवार ते किट दिलेलं आहे। तसेच आत्ता इमर्जन्सी त्यांनी लगेच ताबडतोब आपल्याला हे किट तांदूळ, तेल, मसाले, डाळी या उपलब्ध करून दिल्या। त्याबद्दल मी ग्रामस्थांच्या वतीने भागवत साहेबांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो। या ठिकाणी ग्रामपंचायतच्या वतीने तसेच ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायतचे सदस्य ऋषीनाथ भाऊ आगळमे, त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य मंगेश भाऊ आगळमे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब आगळमे, माजी सरपंच सुरेश पोपट आगळमे, त्याचप्रमाणे युवा कार्यकर्ते श्रेयस आगळमे आणि शिक्षक स्टाफ वाळुंसाहेब आणि मुख्याध्यापक या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी त्यांचं स्वागत केलेलं आहे। पुनश्च एकदा त्यांचं ग्रामस्थ ग्रामपंचायतच्या वतीने शाळेच्या वतीने पुनश्च एकदा त्यांचं स्वागत करतो।